माहूर तालुक्यातील मौजे टाकळी येथील महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादाने दिवस रात्र पैनगंगा नदी पात्रातून अवैध रेती उत्खनन करण्यात येत आहे व टाकळी परिसरात शेकडो ब्रास अवैध रेती साठा उपलब्ध आहे। हीच परिस्थिती लांजी, नेर, चोलेवाडी, पडसा, हडसणी, हिंगणी, दिगडी व साकूर येथे सुद्धा पाहावयास मिळेल। पैनगंगा नदी पात्रातून अवैध उत्खनन करणे, महसूल कर्मचारी व अधिकाऱ्यांमार्फत जप्ती करणे व त्याच रेती चोरांमार्फत त्या जप्तीच्या पावत्या मिळवणे आणि त्या पावत्याच्या आधारे 50 ब्रास रेतीच्या पावत्या असतील तर त्यावर 500 ब्रास रेती ही पैनगंगा नदीपात्रातून चोरल्या जाते। हे सगळं महसूल कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या हाताशी धरल्याशिवाय होणे शक्य नाही। माहूर तालुक्यात बऱ्याच ठिकाणी असे गाव गुंड व रेती चोर नेर, चोलेवाडी, टाकळी, जुनी व नवीन, वडसा, पेण, पडसा, नागोबा, सायफळ, दिगडी, साकूर व इतरत्र असे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले रेती चोर पाहावयास मिळत आहेत। तालुक्यात सर्वत्र या रेती चोरट्यांनी दहशत पसरवली आहे। त्या अनुषंगाने दिनांक 3 व 4 एप्रिल 2025 पासून युवा ग्रामीण पत्रकार संघ माहूर तालुका संपूर्ण टीम प्रत्येक रेती घाटावर तलाठी गावंडे यांना सोबत घेऊन नेर रेती घाट, चोलेवाडी रेती घाट, टाकळी रेती घाट, वडसा रेती घाट, नागडोह रेती घाट व सायफळ रेती घाट या प्रत्येक रेती घाटाच्या ठिकाणी खड्डे करून सुद्धा अवैध रेती उत्खनन रात्रभर सुरू होते। विशेष बाब म्हणजे चोलेवाडी येथे 150 ते 200 ब्रास एवढा रेती साठा उपलब्ध आहे, जे की प्रशासनाने दिलेल्या साठ्याच्या चौपट असा आहे व त्यानंतर टाकळी येथील स्मशानभूमी येथील साठा 80 ते 90 ब्रास एवढा तिथे उपलब्ध आहे। तसेच चोलेवाडी येथील 300 ते 400 ब्रास रेती सध्याच्या स्थितीत उपलब्ध आहे। नेर येथील तलाठी चंद्रकांत बाबर व टाकळी येथील तलाठी गावंडे व तसेच मंडळ अधिकारी सीताराम सालसुंदर व माहूर येथील नायब तहसीलदार राजकुमार राठोड यांना दूरध्वनीद्वारे कळविले असता युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे सर्व पदाधिकारी प्रत्येक रेती घाटावर गेल्यानंतर तिथे जाहीर केल्यापेक्षा 10 पट रेती उपलब्ध असल्यामुळे त्यांना दूरध्वनीद्वारे संपर्क केला असता ते उडवा उडवीचे उत्तर देत होते व त्यांना तहसील कार्यालयासमोर बाईट देण्याकरिता संपर्क साधले असता 2 ते 3 तास वाट पाहून सुद्धा तिथे स्वतः व मंडळ अधिकारी व तलाठी कोणीही तिथे उपलब्ध झाले नाही। त्यामुळे आता गोरगरीब घरकुलधारकांना माफक दरात रेती मिळेल हा प्रश्न गुलदस्त्यात आहे। दिनांक 4 रोजी आम्ही माहूर तहसील येथे आलेले आहो आणि तसेच माहूर पत्रकार संघटनेचे तालुका अध्यक्ष आपले कांबळे समाधान कांबळे उपाध्यक्ष आज लगातार 3 दिवस झालेले आहे। 2 दिवस अगोदर आम्ही माहूर तहसील येथे अर्ज दिलेला आहे की जे चोलेघाट, टाकळी, वडसा, पडसा इथली जे सर्व रेती जप्त करून माहूर तहसीलला येथे घेऊन येणे आणि जे गोरगरीब यांना रमाई घरकुल, पंतप्रधान घरकुल दिले यांना कमी दरात देण्यात यावे तसा या युवा ग्रामीण पत्रकार संघटनेतर्फे माननीय तहसीलदार राजेश राठोड साहेब यांना दिलेला आहे। त्यानंतर सदरील आज यांना आपण याच्यावर प्रतिक्रिया विचारू। समाधान कांबळे उपतालुका अध्यक्ष युवा ग्रामीण, यावर तुमची काय प्रतिक्रिया सांगा। नमस्कार, मी समाधान कांबळे युवा ग्रामीण पत्रकार संघ तालुका उपाध्यक्ष माहूर। गेल्या 2 दिवसाखाली युवा ग्रामीण पत्रकार संघ माहूरतर्फे घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती साठा रेती उपलब्ध करून देण्याबाबत आम्ही एक निवेदन दिलं होतं आणि काल दिनांक 3 व आज 4 या 2 दिवसापासून आम्ही जिथे साठा आहे नेर, लिंबायत, चोलेवाडी, टाकळी अशा ठिकाणी जाऊन बघितले असता तिथे हजारो ब्रास रेती उपलब्ध आहे आणि हजारो ब्रास रेती उपलब्ध असून आज तलाठी गावंडे साहेब यांनी अहवाल तहसील कार्यालय येथे सादर केला असता त्याच्यामध्ये फक्त टाकळी येथील 42 ब्रास एवढाच साठा त्यांनी दाखवलेला आहे, पण अक्षरशः पाहता तिथे हजारो ब्रास रेती उपलब्ध आहे। आमच्याकडे गुगल मॅपचे फोटोज व्हिडिओज उपलब्ध आहे आणि स्पॉटवर जाऊन आम्ही आमचे पूर्ण पत्रकार युवा ग्रामीण पत्रकार संघटनेची टीम आमचा जीव धोक्यात घालून अशा ठिकाणी जातो, पण तिथे तहसीलदार असो, तलाठी असो, ग्रामसेवक आपलं मंडळ अधिकारी असो यांना फोन केला असता
यांचे मोबाईल्स आमचे नंबर यांनी ब्लॅकलिस्टमध्ये टाकले. आमच्याशी त्यांना हे नाही, फोन उचलत नाही आहेत. आणि गावंडे यांनी त्यांनी चुकीचा पंचनामा सादर केला इथं तहसील कार्यालय येथे. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की सदरील गावंडे, तलाठी आणि सामसुंदर जे मंडळाधिकारी आहे, तुम्ही प्रत्यक्षात तिथं पाहणी केली असता, प्रत्यक्ष स्पॉटवर गेले नदीमध्ये, आणि नदीच्या बाहेर जेवढा साठा जमा आहे, तुम्ही आज कम से कम 2000, 4000, 5000 बरास रेती तिथं आहे. गुगल पेमध्ये तुमचं सगळं आहे. पण तलाठी आणि सामसुंदर यांनी असं लिहिलं आहे की 42च बरास रेती आहे. यावर नाही, यांनी गावंडे जे तिथले जे टाकळीचे जे आहेत त्यांनी एकाच जागचा पंचनामा केला. अक्षरशः पाहता नेर, लिंबायत, टाकळी या ठिकाणी सायफळ नाही, सॉरी, जे कोणतं चोलेवाडी आणि महादेवपेठ या ठिकाणी हजारो नाही तर 2000 ब्रास रेती आत्ता अवेलेबल आणि उपलब्ध आहे. फोटो आहे तुमच्याकडे? त्यांचे आमच्याकडे फुटेजसुद्धा उपलब्ध आहे गुगल मॅपमधले. आणि गावंडे यांनी चुकीचा अहवाल सादर करून तहसील कार्यालयाला त्यांनी चुकीचा अहवाल सादर केलेला आहे. आज त्यांची याच चुकीचा अहवाल सादर केला किंवा मग आमचे पत्रकारांचे जे नंबर यांनी ब्लॉकलिस्टमध्ये टाकले, तर यांची माहिती घेण्याकरिता त्यांनी किंवा हे जे अहवाल यांनी सादर केला यांच्याविषयी यांची बाईट घेण्यासाठी यांना इथं बोलवले असता आम्हाला येतो करून तहसील कार्यालय माहूर येथे 2 घंट्यापासून बसून ठेवले. पण गावंडे असो, आमचे माननीय श्री राजेश राठोड साहेब असतील, राजकुमार साहेब असतील, जेठे साहेब असतील, किंवा आपले साळसुंदर मंडळ अधिकारी साळसुंदर साहेब असतील, अद्यापही ते आलेले नाहीत. म्हणजे तुम्हाला कोणत्याही तहसीलच्या कर्मचाऱ्यांनी तुम्हाला सपोर्ट केलेला नाही? कुठलाही आम्हाला त्यांचा सपोर्ट भेटलेला नाही. आम्ही 2 दिवसापासून पूर्ण माहूर तालुक्यातले जेवढे काही रेती घाट आहेत हे फिरत आहोत, पण आम्हाला तहसील मार्फत कुठलीही मदत भेटलेली नाही आणि त्यांनी आम्हाला सपोर्टसुद्धा केलेला नाही. या साठ्याचं तुम्ही म्हणजे कशासाठी प्रयत्न करत आहात? आपण 2 दिवसाखाली युवा ग्रामीण पत्रकार संघटनेमार्फत गोरगरिबांना घरकुलासाठी मोफत दरात रेती मिळावे यासाठी निवेदन दिलं होतं. आणि त्याच अनुषंगाने यांनी सांगितलं की इथं रेती साठा उपलब्ध नाही. पण अक्षरशः आमच्या माहूर तालुक्यातील युवा ग्रामीण पत्रकार संघ या टीमने रेती घाटावर जाऊन पाहणी केली असता तिथे हजारो नाही 2000 ब्रास रेती उपलब्ध आहे. पण यांनी खोटा अहवाल इथे सादर करून 42 ब्रास, फक्त 42 ब्रास रेती दाखवून बाकीचा पूर्ण हे करून टाकलं त्यांनी. यांचं म्हणणं आहे की सामसुंदर मंडळाधिकारी आणि गावंडे यांच्यावर शंका निशंका जनते करत आहे की बा इतकी मोठा साठा असून सुद्धा तहसीलला त्याने असा खोटा अहवाल सादर केला आहे की प्रत्यक्ष आमच्याकडे गुगल मेपमध्ये यांच्याकडे फोटो उपलब्ध आहे, शूटिंगसुद्धा उपलब्ध आहे. परवाला यांनी नदीत गेले, नदीमध्ये ते 40 ते 50, 60 लेबर लोक, 4 ट्रॅक्टरचे फुटेज आहेत, त्याच्या माल भरणं चालू आहे. तरी म्हणतात की आमचे कर्मचारी सर्व रेस्क्यू टीम आमचे सगळं कार्य करीत आहे. पण प्रत्यक्ष ज्यावेळेस युवा ग्रामचे पत्रकार आणि शी न्यूज गणेश खडसे हे स्वतः यांच्यासोबत जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता तिथं सर्व प्रकारचा माल उपलब्ध आहे. परंतु याच्यात कारण काय आहे की नायब तहसीलदार हजारो प्रकार तिथे रेती उपलब्ध आहे. पण आम्ही आमच्या स्वतःसाठी काही करीत नाही. हे जे सर्व आम्ही जे करत आहे की गोरगरिबाला आज 8000, 7000 हे जे रेती माफिया आहे, रेती या मापात तिथून माल काढतात. नंतर शंकर भालेराव, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, माहूर. द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव.